अहिल्यानगरमध्ये स्वर्गीय माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ 12 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान राज्यस्तरीय आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धा संपन्न होणार आहे। माजी आमदार स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ बॅटलडोर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने अहिल्यानगर शहरात 15 ते 17 वयोगटाखालील मुला-मुलींच्या महाराष्ट्र सब ज्युनियर राज्यस्तरीय आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। शहरातील वाडिया पार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये दिनांक 12 ते 17 ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धा होणार आहे। रविवारी 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार असून राज्यातील विविध जिल्ह्यातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहे। तर उच्च प्रतीच्या खेळाचा थराराचा अनुभव यावेळी प्रेक्षकांना मिळणार आहे। महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन आणि अहिल्यानगर बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने वाडिया पार्क येथील बॅडमिंटन हॉल या ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धेच्या पूर्वतयारीची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी करत नियोजनाच्या सूचना केल्या। यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, स्पर्धेचे संयोजक मिलिंद कुलकर्णी आणि मल्हार कुलकर्णी, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक संजय धोपावकर, जिल्हा संघटनेचे खजिनदार राहुल मोटे, विशाल गर्जे, ऑलिम्पिक असोसिएशनचे शैलेश गवळी, ज्ञानेश्वर रासकर, अजय भोयर, अजय कविटकर उपस्थित होते। तर यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, अहिल्यानगरमध्ये राज्यस्तरीय आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धा होत असल्याचा आनंद होतोय। या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघाची निवड होणार असल्यानं ही स्पर्धा महत्त्वाची आहे। या स्पर्धा उत्कृष्टपणे व्हाव्या याकरिता सर्व नियोजन करीत आहोत। नगरमध्ये क्रियाशील क्रीडा संघटनांच्या चांगल्या कामामुळे अनेक खेळाडू घडतात। असेच आणखी चांगले खेळाडू निर्माण व्हावे याकरिता अशा स्पर्धा उपयुक्त असतात। तर या खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न आहे, असं आमदार जगताप यांनी म्हटलंय। तर मिलिंद कुलकर्णी यांनी या स्पर्धेची माहिती देताना सांगितलं, शहरात होणाऱ्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धांना रविवारी सकाळी सुरुवात होणार आहे। या स्पर्धेत राज्यातून मुलांचे 26 तर मुलींचे 24 संघ सहभागी झालेत। वैयक्तिक स्पर्धेत 850 मुला-मुली खेळाडूंचा सहभाग आहे। या स्पर्धा मुलं-मुली, एकेरी, दुहेरी, मिक्स, डबल अशा गटांमध्ये होणार आहे। तर या स्पर्धेतील आंतरजिल्हा स्पर्धेचा पारितोषिक वितरण 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे। तर वैयक्तिक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे। ही स्पर्धा युनिक्स आणि सनराइज या कंपन्यांनी प्रायोजित केली आहे। अहिल्यानगर शहरामध्ये वाडिया पार्क क्रीडा संकुलामध्ये 12 तारीख ते 17 तारीख या तारखेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बॅडमिंटनच्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा स्पर्धेंचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि ह्या मॅचेसमधनं जो जिल्हा पुढे येईल तर त्याचे राष्ट्रीय स्पर्धेकरता निवड होणार आहे। आणि मग या राज्यस्तरीय स्पर्धेकरता एक चांगल्या प्रकारचा नियोजनाची पाहणी करण्यात आली आहे। या संघटनेचे सर्व पदाधिकारी, माननीय मिलिंद कुलकर्णी साहेब असतील, सर्व त्यांचे पदाधिकारी असतील, यांच्या समवेत पाहणी झालेले क्रीडा अधिकारी असतील। येणारा जिल्ह्याचा प्रत्येक खेळाडू हा एक चांगल्या पद्धतीनं खेळ वाढला पाहिजे। जास्तीत जास्त खेळाडूंची संख्या ही मैदानी खेळावरती आली पाहिजे। याच्याकरता अनेक जास्तीत जास्त खेळाडू आले पाहिजे, जास्तीत जास्त लोकांचा सहभाग क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे आला पाहिजे, अशी एक वेगळा मानस या संपूर्ण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आहे। त्यामुळे निश्चित रूपाने या स्पर्धा चांगल्या व्हाव्यात असा आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार आहे। निश्चित रूपानं चांगल्या प्रकारे प्रत्येक जिल्हा या ठिकाणी खेळण्याकरता येणार आहे। तर सर्वांचं आम्ही निश्चित रूपानं चांगल्या प्रकारे स्वागत करू। या स्पर्धा चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात पुढे जातील असा देखील आमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न अहिल्यानगर या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना देखील राहणार आहे। मुलांचे 26 संघ सहभागी झालेत आणि मुलींचे 24 संघ सहभागी झालेत। त्याच्यानंतर वैयक्तिक स्पर्धेमध्ये 850 खेळाडूंनी याच्यात भाग घेतलेला आहे। त्याच्यात पंधरा वर्षा आतील मुले एकेरीमध्ये 138 जणांचा सहभाग आहे। मुली 15 वर्षा आतील त्याच्यात 83 आहेत। मिक्स डबल्स 15 वर्षा आतील याच्यात 22 आहे आणि बॉईज डबल्स 15 वर्षाच्या आतील याच्यात 35 आहे। मुलींच्या डबल्स 15 वर्षा आतील 21 आहे। 17 वर्षातील मुले
त्याच्यात 187 जणांचा सहभाग आहे। मुली अंडर 7 म्हणजे 17 वर्षातील त्यात 113 आहेत। मिक्स डबल 17 वर्षातील त्याच्यात 22 आहे। मुलांचे डबल 17 वर्षातील त्यात 33 आहे। मुलींचे डबल 17 वर्षातील त्याच्यात 17 आहे। असे जवळजवळ 650 ते 700 सामने या 5 दिवसात होणार आहे। व आंतरजिल्हा मध्ये 12 आणि 13 तारखेला संध्याकाळी आंतरजिल्हा स्पर्धेचा बक्षीस समारंभ संध्याकाळी 5 वाजता आहे आणि वैयक्तिक स्पर्धेचा बक्षीस समारंभ दिनांक 17 रोजी संध्याकाळी 5 वाजता आहे। या स्पर्धेचं उद्घाटन रविवारी दिनांक 12 ला सकाळी 9 वाजता आपले शहराचे लाडके आमदार संग्राम भैया यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।